नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर मग आजची रेसिपी आज आपण बनवणार नाही. आज आपण बनवणार उन्हाळी पदार्थ. उन्हाळी पदार्थातला हा सांडगे हा एक प्रकार आहे. बघा, सर्वप्रथम अशी स्वच्छ मुगाची डाळ जी भिजत घालून वाळवून घेतलेली आहे, ती अशी जात्यामध्ये आपण भरडून घ्यायची आहे. घरच्या मुगाचे आपण सांडगे बनवणार आहोत. अशा पद्धतीने बघा डाळ पडते. त्यात आपण पाकडून घेणार आहोत. अशी छानशी अशी मूगडाळ आपली इथे पडलेली आहे, भरडून घेतलेली आहे जात्यावरती. बघा कशी छान अशी डाळ आपली पडलेली आहे. आता आपण ती पाकडून घ्यायची. बघा इथे मी अशी डाळ पाकडून घेतलेली आहे. आता इथे आपण ती एक मोजून घ्यायची, म्हणजे तुम्ही किती करणार आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. मी इथे मापटभराचे मुगाच्या डाळीचे सांडगे बनवणार आहे. मापटभर डाळ अशी पातेल्यात घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून अशी रात्रभर झाकून ठेवायची. 2 ते 4 तास भरपूर होतं, पण मी रात्री ठेवते. आणि सकाळी उठल्यानंतर बघा आपण आधी तयारी करून घेऊ. त्याच्यामध्ये लाल मिरच्या, लाल पावडर असेल तुमच्याकडे तरी चालते. आमच्या घरात लाल मिरच्या आहेत, मी त्या बारीक करून घेणार, म्हणजे लाल तिखट आपलं तयार होईल. पहा इथे आपलं लाल तिखट आता तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊयात. आणि आपल्याला लागणार आहे लसूण. तर लसूण अशा पद्धतीने मी 2 लसूण सोलून घेतलेले आहे, ते पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. लसूण मिक्सरमध्ये बारीक जर झाला नाही, मोठे मोठे लसूण असले तर कदाचित होत नाहीत, मग आपण त्याच्यामध्ये थोडी डाळ टाकून ते बारीक करून त्याच्यासोबत घेतलं तरी चालेल. बघा अशा पद्धतीने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आपण रात्री भिजत घातलेली डाळ स्वच्छ धुवून 2-3 वेळा घेतली की त्या डाळीला घाण असा वास येत नाही. अशी डाळ स्वच्छ आपण धुवून घ्यायची आणि ती बारीक करून घेऊयात. ती पण मिक्सरला ओबट-धोबट बारीक करून घ्यायची. पूर्ण पेस्ट पण करायची नाही आणि सगळं पाणी त्याच्यामध्ये निथळून काढायचं. जर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलं तर ते बॅटर असतं ते पातळ होतं आणि आपल्याला पातळ नको आहे. बऱ्यापैकी घट्ट ओबट-धोबट होईल डाळ. अशा पद्धतीनेच आपण ती बारीक करून घ्यायची आहे. पहा मी इथे कशी छान अशी पेस्ट तयार केलेली आहे. सगळी डाळ बारीक करून घेतले. आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. लाल पूड आपण केली होती मिरच्यांची ती. मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि कोथिंबीर प्रत्येकाच्या आवडीनुसार ज्याला आवडत असेल ते टाकू शकता. मी इथे कोथिंबीर होती थोडी, ती कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. आता ही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र. आणि अशी मोठी प्लेट किंवा तांबणी असेल किंवा परात वगैरे जे काय असेल ते घ्यायचं. त्याला थोडंसं नॉर्मल तेल लावून घ्यायचं आपण. पहा मी ते अशा पद्धतीने कसं तेल लावून घेतले, अशा पद्धतीने तुम्ही तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपले सांडगे घातल्यानंतर वाळल्यानंतर ते चिटकत नाही. चिटकून जर राहिले तर मग व्यवस्थित निघत नाही ते तर ते म्हणून. आणि आता चला बघा इथे थोडे थोडे हळूहळू अशा पद्धतीने आपण इथे सांडगे पडायला सुरुवात केली आहे. माझ्यासोबत माझ्या सासूबाई पण घालत आहेत. तर पहा इथे अशा पद्धतीने एवढे सांडगे घालायला थोडाफार वेळ लागतो. ज्याला स्पीड आहे ते करतं पटापटा. पहा इथे अशा पद्धतीने मी आणि माझ्या सासूबाईंनी सांडगे घातलेले आहेत. पहा आमचे एवढे प्लेट भरून सांडगे झालेले आहेत एका मापट्याचे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.